विकी भाऊ कुठे? विकी भाऊ अरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बर्थडे बॉय, मालक, सरपंच, उपसरपंच. कसला गुरु आहे तुझा? मराठी नाही शिकेगा तू? अब तेरे को मराठी नहीं आती इसलिए मैं तेरे को हिंदी में बोल रहा हूँ. राज ठाकरे के पास तेरे को 2 मिनट में तेरे गाँव पहुँचा देगा. महाराष्ट्रात राहतो तुम्ही, मराठी यायला पाहिजे रे. बाबा कसला आहे मेथीचा पराठा. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बऱ्याच दिवसातनं आज आपल्या चॅनलवर कंटेंट अपलोड होतोय. कामामुळे आपल्याला ब्लॉग अपलोड करता आले नाही. बाकीचे पण जरा कामधंदे माग होते, म्हणून म्हणलं थोडे दिवस थांबावं. म्हणलं गुढीपाडव्याला ब्लॉग काढावं, पण गुढीपाडव्याला पण नेमके 2-3 ऑर्डर होत्या, म्हणून काही तेव्हा पण जमलं नाही. म्हणून आजपासून आपल्या चॅनलवर डेली व्लॉग्स अपलोड होणार आहेत. तर आजचं व्लॉग काढायचं कारण असं की अजून तर काय खास मुद्दा दिसलेला नाही की व्लॉग इंटरेस्टिंग होईल. आत्ता चाललेलं एक ऑर्डर होती, मला फोन आला. तर जरा अर्जंटमध्ये मी व्हिडिओ काढतोय, तिकडं पण जरा घाई झाली. म्हणून आत्ता तर काय अजून असं इंटरेस्टिंग भेटलं नाही, पण स्टेट येऊन गाईच, कारण की संध्याकाळपर्यंत तुमच्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग करणार. आणि पुढचं आजचा पण व्लॉग मस्त असणार. आणि उद्याच्या व्लॉगचं तर आजच नियोजन झालेलं आहे, म्हणून उद्याचा व्लॉग बघण्यासाठी पण सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. आत्ताच जर जाताना काही नियोजन लागलं तर ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि संध्याकाळचं तर नियोजन करूनच ठेवते, आत्ता काही विषयच नाही. पुरतं करतो मी बंद, कारण तिकडून पण फोन यायला लागलेत जरा अर्जंटमध्ये. म्हणून नियोजन करू आपण संध्याकाळपर्यंत, काहीतरी फिक्स नियोजन करू. त्याचा फोन आता आला रे. मला म्हणलं तू येणार आहे कधी, लय उशीर झालाय ना असलं तसलं. ए बघ फोन बघ किती 4 मिनिट. फोन येऊ दे मग, सांगायचं ना बाबा उशिरा जायचंय. काय काय राव तू माणूस आहे पांडा. तू ते असलं असतं पोरांचं. मला म्हणलं पांडा डॉन, म्हणला लय उशीर झालाय, म्हणलं लवकर ये, लय लवकर ये म्हणला. इथे येऊन आलाय कसा, सांगायचं असतं रे. अरे मला फोन आता, मी ब्लॉग काढत होतो घरी, तुझ्यामुळे बंद केला. कधी जायचंय मग आता? थांब ना, त्याला सांगतो नंबर पाठव, फोनला विचार. Few moments later. तर फायनली तिथं तासभर इथून महागारी आलेलो आहे. मला म्हणलेलं आहे अर्जंट काम आहे ना, येन तेन. पोरांच्या कुठल्याच कामाला असं सिरियस घ्यायचं नाही. पोरांनी जर टाईम सांगितला 10चा, आपण समजायचं 11 जायचं 12. इथून पुढं त्या नियम लागू होणार आहे. आता लय तासभर इटलो, तिथं जाऊन बसलो. पोरं काही आहे ना, पण काम आहे, काम थोड्या वेळात असन, थोड्या वेळात तर निघावंच लागन. तर म्हणलं मग बसल्या काय शेटचा बड्डे होता, म्हणलं विकी शेटला आज वाढदिवसाच्या शुभेच्छा तरी देऊन येऊ. तर आता जातो तिकडं, बघू शेट कुठे आहेत, कसे आहेत, काय करतात काय नाही. शेटची अजून पहाट झाली का नाही काय माहिती. शेट उठलेत का, शेटने आंघोळ केली का नाही काय माहिती, बघावं लागेल जरा. विकी भाऊ कुठे? विकी भाऊ कुठे? अरे फेल झालं ना सगळं नियोजन. अरे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बर्थडे बॉय, मालक, सरपंच, उपसरपंच, शेटची शॉपिंग, बर्थडेची शॉपिंग. कितीला घेतलं रे? होय, कुठनं घेतला? कुठे ते तर मग आज राडा चाकण बिकनला जायचं का नाही? अरे जाऊ ना राव. काय राव तू एक राव. पार्टी द्यायला आलाय, बर्थडेची पार्टी. काय घेतोय काय माहिती आता. काय घेतो रे? काहीतरी नियोजन करतो म्हणलं का तुमच्यासाठी आज बर्थडेचं. काय घेतोय काय माहिती. विकी भाऊचा बर्थडे आज. काय घेतोय काय माहिती आता. म्हणला घेतो. अर्धच पिशवी चहा पाचतो काय? हा, त्याचा ब्लॉग टाकतो ना आज युट्यूबला. उन्हातानाचं काहीतरी जुगाड पाणी करावं लागते. 3 वाजले. 3 आत्ता निघलेलं आहे जायला. आता एक अजून 10-15 मिनिटात जाईन. तिथं गेल्यावर तुम्हाला पुढचं तिथं कसं काय काम आहे, कुठलं काय काम आहे ते सगळं दाखवतो. म्हणून तोपर्यंत चॅनलवर स्टेट येऊन गाईच. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. तोपर्यंत ड्रिफ्ट कशी मारली ड्रिफ्ट. फायनली 1चा टाइम देऊन 3 वाजता इथं आलेलो आहे. तर आता आत काम चालू होणार आहे. मोठा सेटअप आहे, चांगलाच बराच वेळ लागेल. तर इथं कसं काम होतंय कसं नाही ते तुम्हाला मी दाखवूनच. आता काम हाय, मोठा सेटअप आहे, थोडा टाइम लागेल, जास्त काय नाही. असल्या उन्हातानाचं काम करायला लागतंय. बरोबर आहे, माणसाने कष्ट केलेच पाहिजे ना आयुष्यात. तुमच्या कष्टांना दाद
नाही भेटली पाहिजे कुठंच. म्हणजे तुमची परिस्थिती बदलण्याचा फक्त तुमची परिस्थिती फक्त तुम्हीच बदलू शकता, ते पण फक्त कष्ट करून. म्हणून आयुष्यात हेच वय कष्ट करायचं असं म्हणायचं. बाकीच्यांसारखं नाही उन्हात धुलोय, ऊन पडलंय, असलं झालंय तसलं झालंय, काम आलं काम केलंच पाहिजे. म्हणून आज कष्ट करताना तर उद्या तुम्ही तुमची परिस्थिती बदलताना. आणि विषय कसा असतो, वाईट परिस्थितीत तुमच्यासोबत स्टँड घ्यायला कोणच नसतं. चांगल्या परिस्थितीत टाळ्या वाजवायला अभिनंदन करायला तुमच्यासोबत सगळेजण असणार, पण वाईट परिस्थितीत तुमच्यासोबत कोणच नसणार. ही गोष्ट तुम्ही 100% माझ्याकडनं लिहून घ्या. आज जे आपल्यासोबत वाईट वेळ येतात तेच उद्या आपल्या सक्सेसचा भागीदार असणार. आणि जे आज वाईट वेळेत त्यांचं रंगरूप दाखवतात, चांगल्या वेळेत नक्कीच त्यांना शेजारी पण नाही दिसून देणार. तर आता असं काही एवढं काम नाही आहे, साधं नॉर्मल काम आहे. माणसं मजुरी आहे भरपूर आहेत. आता त्यांच्यासाठी ऊसाचा रस आणायला गेलतो, ते पण कष्ट करतात बरोबर आहे. म्हणून आता आज जातो आणि बघतो काय नियोजन आहे. आत्ता पुरतं करतो कॅमेरा बंद. सुन ना, ये निकाल के लेना पहले, ये पी ले, बुला उसको भी इधर. पानी नहीं लेके आया यार, बताने का ना पहले. अरे ये भी निकल जाएगा, इधर आ पहले, ये ले. हॅलो भाया, पण आपला विषय काय चालू आहे? गुरुर म्हणले रे. अरे गुरुचा काय कसला विषय गुरुरचा? तुमचा गुरु काय, कसला गुरु आहे तुझा? मराठी नहीं सीखेगा तू? अब तेरे को मराठी नहीं आती इसलिए मैं तेरे को हिंदी में बोल रहा है. अबे तो इधर बोला, तेरे को मराठी नहीं सीखनी वो चलेगा रे. एक बार उसके पास जाके बोलना. किसके पास? उसके पास, राज ठाकरे के पास. तेरे को 2 मिनट में तेरे गाँव पहुंचा देगा वो. सीधा ठाप. अरे कुछ नहीं बोलेगा नहीं तो तेरे गाँव भी जा सकता है कि नहीं मालूम. जाने दे. महाराष्ट्रात राहता तुम्ही, मराठी यायला पाहिजे रे. बंगाली के लिए सब कुछ जायज है. अरे कुछ जायज सब है, लेकिन तू बोल क्या रहा है? गुरु रे हमारा, हम मराठी नहीं सीखेंगे. हमको नहीं सीखने के ऐसा नहीं चलता रे. हम लोग क्या बोला तुम लोगों को, तुम बंगाली सीखो. हम लोग भी अब हम बंगाल में आए क्या बंगाली सीखने को? हमको नहीं आने. अरे आम्हाला आमच्या महाराष्ट्रात भेटतंय सगळं, आम्ही बंगालला कशाला येऊ? अब तुम इधर काम करने के लिए आए तो तेरे को मराठी आना चाहिए ना. तो तू बोल रहा है हमारा गुरु रे, हम मराठी नहीं सीखेंगे. राष्ट्रीय भाषा हिंदी है ना. अरे हिंदी तू तर महाराष्ट्रात राहतोय म्हणलं, तुला मराठी यायला पाहिजे ना. काय राह तुम्ही, पप्पू जाता है ठीक है. वही तो चल रहा है ना रे. रुक जा, फोन करता है. मराठी नाही शिकणार म्हणतोय गुरु रे आमचा. तर काय बोलावं, जाऊ दे चला, आपल्या काम आलेत म्हणून काय बोलायत नाही, चालायचंच. तर फायनली 3 वाजता आलतो कामाला, जवळपास 7 वाजत आले. आत्ता काम फायनल झालेलं आहे. म्हणजे त्यांच्या आधी काय त्यांचं आपलं त्यांचं बोलणं झालं, एक 6:30 वाजेपर्यंत त्यांना रेडी पाहिजे होतं, पण एक अर्धा तास उशीर झाला. आपल्याला काम पण तसंच दिलंय. मेन मुद्दा म्हणजे कामाचा विषय एवढा नव्हता, 4 तासाचं काम नव्हतं, आपण त्याला एक्सटेंड केलंय. नेमका विषय काय झाला, काम 1-1.5-2 तासाचं होतं. तर इथं ह्यांनी काय केलंय, आपलं थोडे सेटअप अजून एक डेकोरेशनवाला आहे, म्हणजे अजून एक इव्हेंटवाला आहे. तर त्यांना पण म्हणजे त्यांनी काम दिलेलं आहे. ते आता त्यांचा काय बजेटचा विषय असेल, त्यात आपण काही वाद नाही निर्माण करायचा. पण एक विषय कसा असतो ना, एक मेलिगो जागृत होतो. तर म्हणलं आता समोर आपल्या अपोजिशनला एक जण काम करतोय, तर आपण आपलं काम जेवढं देतोय त्यापेक्षा एक अजून जास्त कसं चांगलं देतो हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून एक मेलिगो जागा झाला. त्यांना म्हणलं तुम्हाला 80-100 फूट रांगोळी अशीच काढून देतो, डायरेक्ट मायनसमध्ये काम करायचं. मग असा विषय की आपण जवळपास 70-80 फूट रांगोळी त्यांना असेच काढून दिले. एकदम मायनसमध्ये काम केलेलं आहे, अख्खं सगळ्याच्या सगळं काम मायनसमध्ये केलेलं आहे. म्हणजे नाद केला पण वाया नाही गेला, अशी रीत झाली. म्हणून आता मी तुम्हाला काम कसं झालंय, कसं नाही झालं ते दाखवतो. तुम्हाला जर काम आवडलं असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असंच तुमचे पण काय काम असेल तर मी दरवेळेस डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर देतोय, कॉन्टॅक्ट करा. कारण की तुमचं शुभ कार्य आणि आमचं कार्य इज इक्वल टू स्पेशल मोमेंट. म्हणून कधी पण आपलं डिस्क्रिप्शन चेक करा, त्यात तुम्हाला नंबर भेटेल. कॉन्टॅक्ट करा, माहिती घ्या आणि मग आपण पुढं काय असेल ते ठरवू. तर आता सध्या मी तुम्हाला इथलं काम फायनल झालेलं दाखवतो. आयुष्यातले 4 तास वाया घालून आता सध्या आलोय अहमदाबाद.
जवळपास 3 वाजता काम चालू केलं तर 8 वाजत आले. 4 तास, 3, 4, 5, 6 किती तास झाले आता तुम्हीच कॅल्क्युलेट करा. आता सध्या आलो ॲमनॉरात म्हणलं जातो जरा आत घरी जाऊन यावं. बराच वेळ झाला काम करून, जरा म्हणलं थोडंफार चिलिंगसाठी ॲमनॉरात आलेलो. आता ॲमनॉरात नेमकं पोरं करतात काय ती मेन गोष्ट आहे. आता ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. तोपर्यंत स्टेट येऊन ॲमनॉरात आलं की इथे यायची तर पहिली सवयच लागली. काय काम न धामाचं इथे येऊन बसायचं. थोडंसं फ्रेश होतो. आता बाहेर जातो. बाहेर नेमकं काय नियोजन लागते ते बघतो. लगेच पुढचं काय असेल ते चालू करतो. पांढरा डॉन हो कितवीला आहे पांढरा तुम्हाला माहिती का? तुमच्या माहितीसाठी सांगतो फक्त. हे आत्ता कॉलेजला जाईन. मला माहिती तुम्हाला पण विश्वास नाही बसणार, पण रिअलिटी म्हणजे आता कॉलेजला जाईल. होय पांडा कितवीला आहे सांग रे एकदा? 5वी. सध्या आता येऊ जाईन 11वी 12वी 11वीला जाईन 11वीला. तर आता बाहेर जातो, थोडं फ्रेश होतो. लगेच तुम्हाला काय द्यायचं इथं? थांब. व्हॅल्यू मिल्स ते आपलं 129 नाही, 129 पेक्षा बी स्वस्तातलं एक आपल्या बजेटमधलं. अरे ते 189 आहे. कुठे गेली होती 129 वाला? हा हे 119 रेग्युलर मिल 119 3 घे आणि ह्याच्यामधलं मला 80 रुपयाला आम्हाला हे लय काय काय मला स्ट्रॉबेरी शेक घे. सगळंच आपल्या बजेट मधलं आहे. जरा मला बघू दे फक्त. काय बी का ते किती काय आहे पण विषय कसा आहे परत ह्याच्यातलं नाही रे पांडा. हे घेतलं हां स्टार्ट नथिंग फॉर टुडे. अजून स्ट्रॉबेरी शेक घे ना. 1 2 3 नाही स्ट्रॉबेरी शेक घे एकदम. ए पर ह्याच्यात नाही ऍड करायचं. आता झालं संपलं. ऍड टू ऑर्डर तसं असते रे. काल पण स्ट्रॉबेरी शेक प्यायचं. व्ह्यू माय ऑर्डर. नॉट टुडे कम्प्लीट ऑर्डर. कॅश करा. 563 रुपयामध्ये 3 जण. ओके कम्प्लीट ऑर्डर करून टाक. कम्प्लीट ऑर्डर. स्ट्रॉबेरी शेक प्यायचं होतं. पे ॲट द काउंटर. ए गपरे. काय राव 5 तासला माल येतो ना. 54 नंबर. कॅश केले ना? हा कॅश काउंटरवर दिला. 54 नंबरपर्यंत थांबायचं. आज मॅच बी चालू आहे. हे घ्यायचं. ते घ्यायचं ना घे ना. तर गरिबीत आटा काय म्हणजे गरिबीत कसला आटा. मॅगडीलाच येऊन बसलोय. मॅकडोनल्डने असले किती पण ऑफर लावले तरी आपण याला काही घेऊ शकत नाही. एक कॉम्बो घ्यायचा 109चा. विषय संपला. 109 नाही याडे. आज खर्च करून टाकला होय पांढरा. आज खर्च करून टाकला. 109चा कॉम्बो खाऊन दमला आता. आज खर्च पैसे घेत जा रे पांढरा. आपल्याला काय झाडच नाही लागत. फायनली एकदम बजेटमध्ये कार्यक्रम झालेला आहे. बजेटमध्ये नाही म्हणता येणार, बजेटच्या बाहेर कार्यक्रम झालेला आहे. तर जी पोर 200चा बर्गर खाऊन येणार होती 400चा बर्गर खाऊन आले. 200 स्ट्रॉबेरी शेक घेऊन आली. 109च्या कॉम्बोमध्ये ज्यांचं ओके व्हायचं त्यांचं आज बिल 500 रुपये झाले. तर ही गोष्ट बाजूला ठेवून एकच खरंच सांगायचं म्हटलं तर एकदम प्रमाणात आपल्या गरिबांचा जनक आधारस्तंभ मॅकडोनल्ड्समध्ये येतो. तर तिथून आता घरी चाललो आहे. बाहेर आलो गेलं की पांढरा डॉन म्हणलं इथं त्याला मेथीचं थालीपीठ खायचं म्हणून लगेच त्याला घेऊन बाहेर. तर इथं बसतो. तिथं लय गर्दी आहे म्हणून आता सध्या इथं बसतो. आल्यावर तुम्हाला दाखवतो पुढचं. ही गाडी कित्येक जणांचं स्वप्न. पण ही गाडी घेण्यासाठी आहे ना स्प्लेंडरवर 20-20 किलो 15-15 किलोची पोती घेऊन कामावर जायला लागतं. आत्ता जे दिवस चालू आहेत त्याला बदलण्यासाठी एवढे कष्ट करावं लागतात. असंच कोणाची पण नशिबात ती गाडी नसते. पहिल्यांदा कष्ट करायची ताकद ठेवा. ही काय ह्याच्यापेक्षा चांगली गाडी घेऊ शकतो आपण. म्हणून आयुष्यात फक्त कष्ट मेन आहेत. तर एवढं मी तुम्हाला भाषण देतो. इथं आलो आहे मेन पांडाभाईसाठी. पांडाभाईला मेथी पराठा खायचा इथं. मॅगडीमध्ये त्याला काही एक बर्गर सारला नाही.
काय पांढरा तुला एक बर्गर सारला नाही रे तुला आणि तू इथं आता मेथी पराठा खाणार का अरे अरे आता इथं पण बराच वेळ झालाय पण इथनं काय ऑर्डर आहे ना आपली मॅगडी मध्ये लवकर आले रे ह्याच्यापेक्षा फेल कंपनी रे मॅगडी मॅगडी फेल कंपनी आहे का मॅगडी फेल कंपनी म्हणून आम्ही इथं आलोय आता नाद नाही करायचं तर आता इथून कुठं जातोय नेमकं पुढची सूत्र इथनं कशी हालतात तेच कळत नाही लाईफ मधला करंटचा फेजच हरवलाय सगळे करंटचे फेज हरवून सगळंच हरवलंय रे नवीन घ्यायला काही शिल्लकच नाही राहिलं आता काय सगळंच हरवलेलं आहे लाईफच हरवली सगळी बघू आता इथनं पुढं काय होतंय ते बघतो तिथनं पुढचं पण मे बी शेटचा बड्डे असं ना तर विकी भाऊचा बड्डे करावा लागेल कॉन्टेंट केला तिथलं पण थोड्यात क्लिप्स तुम्हाला दाखवून जमलं तर आला बाबा कसला ह्याचा मेथीचा पराठा काय दाखव इकडे दाखवा हे खायचं का तुला भूक नाही म्हणून भाऊचा दुसरा पराठा ह्यो कसला दाखवा आता पनीर तर फायनली आज दिवसभरातली सगळी कामं उरकून आत्ता कुठं निवांत वेळ भेटलेला आहे दिवसभर म्हणजे अख्खा दिवस नाही म्हणलं तरी अख्खा दिवसच आपल्या आज इव्हेंटमध्ये गेला आहे सकाळी म्हणजे म्हणलं होतं की संध्याकाळी काहीतरी जोरदार कंटेंट करू ब्लॉगसाठी पण इव्हेंटमधनंच एवढा कंटेंट झाला आहे की मला वाटत नाही की ह्याच्यात काही कमी असेल म्हणून आय थिंक सो की तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल ह्याच्यापेक्षा भारी कंटेंट तर उद्या येणारच आहे कारण की त्याची प्रिप्लॅनेशन तर आधीच करून ठेवलेली आहे म्हणून आणि आजच्या व्लॉगमध्ये एक मेन इम्पॉर्टंट सांगायचं झालं तर आज फक्त एवढंच सांगायचं होतं की आजपासून आपल्या चॅनलवर डेली व्लॉग्स अपलोड होत आहेत म्हणून चॅनलला अजून जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर प्रेस करा असेच भारी कंटेंट आपल्या चॅनलवर येणार आहेत आणि व्हिडिओ हा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मी सकाळी म्हणलेलं तुम्हाला की संध्याकाळपर्यंत काहीतरी भारी करू पण असं काही नियोजन लागलं नाही कामातनं काही वेळ भेटलेला नाही म्हणून पण कामातनं जे काय झालं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आजच्या व्लॉगमध्ये चा कंटेंट पण तेवढाच भारी होता की बिना कंटेंटचा पण व्लॉग निघाला आहे म्हणजे ह्या फक्त इव्हेंटचं काम होतं तेवढं त्यात अख्खा दिवसच गेला म्हणा नाही तर अजून काहीतरी आपण भारी करण्याचा प्रयत्न केला असता पण उद्याचा कंटेंट लय भारी येणार आहे तर आजच्यासाठी एवढंच कंटेंट असेल व्हिडिओ अजून एकदा सांगतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं शेअर करा आणि उद्याच्या व्लॉगसाठी रेडी राहा कारण उद्या लय भारी कंटेंट आपल्या चॅनलवर येणार आहे हे मी आत्ता सांगू शकतो तुम्हाला तर आजसाठी एवढंच गुड नाईट बाय बाय